राज्यामध्ये पावसाच्या आगमनासोबत गणरायाचं आगमन धूमधडाक्यात होत आहे। सगळीकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय। लाडक्या गणरायाचे उद्या घरोघरी आगमन होणार आहे। नांदेडच्या वजीराबाद बाजारपेठेत गणरायाची मूर्ती, पूजेचं साहित्य, डेकोरेशनचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे। बाजारपेठ देखील विविध साहित्यांनी सजली आहे। वेगवेगळ्या आकारातील आकर्षक अशा गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी आल्यात। सजावटीसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनेक उत्पादने आली आहेत। विद्युत रोषणाईसाठी माळांचे विविध प्रकार आलेत। या नव्या प्रकाराला ग्राहकांची पसंती मिळते। लाइटिंगच्या माळा खरेदीसह पूजेचं साहित्य खरेदीसाठी गणेश मंडळांसह घरात गणपती बसवणाऱ्या भाविकांनी नांदेडच्या वजीराबाद बाजारपेठेत गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी। चला तर तिकडे जाऊया। लाडक्या गणरायाचे उद्या घरोघरी आगमन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जे आहे पूजेचे साहित्य असतील किंवा गणरायाच्या मूर्ती असतील ते खरेदी करण्यासाठी महिला जे आहे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता नांदेडच्या वजीराबाद बाजारपेठेमध्ये आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विविध प्रकारच्या जे आहेत गणरायाच्या मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। काय सांगाल काका, किती रुपयापासून किती रुपयापर्यंतच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत? आपल्याकडं 200-250 रुपयापासून ते 25 रुपयापर्यंतच्या मूर्त्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत। या ठिकाणी 200 रुपयापासून ते 2500 रुपयापर्यंतच्या मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या आहेत। इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता बाजारपेठेमध्ये जे आहेत महिलांची जी आहे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत बाजारपेठ जी आहे ते विविध अशा साहित्याने जे आहे गजबजून निघालेली आहे। विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। डेकोरेशनचे साहित्य सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत। फुलं असतील, फळं असतील किंवा गणरायासाठी विविध प्रकारच्या 16 प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या आहेत। या बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे डेकोरेशनचे साहित्य असतील किंवा पूजेसाठी लागणारी जी साधन सामग्री आहे ती मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेली आहे। आणि ते साहित्य उद्याच्या पूजेसाठी खरेदी करण्यासाठी जे आहेत महिला असतील किंवा नागरिक असतील मोठ्या प्रमाणात वजीराबाद बाजारपेठेमध्ये गर्दी करत आहेत। त्यामुळे बाजारपेठेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि विविध प्रकारचे आकर्षक असे जे साहित्य आहेत ते साहित्याने वजीराबाद बाजारपेठ जी आहे ते गजबजून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमवार, देशोन्नती, नांदेड।